नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असणार आहे. कारण कलाच्या समोर नैनाचं भिंग फुटणार आहे. परंतु नैना जे कांड करत आहे त्या सगळ्याचं खापर कलाच्या माथी फोडायला रिकामी झालेली आहे. ती सगळं कलावर आणून सोडणार आहे. आणि हे सगळं करण्यामागे कलानेच मला मदत केलेली आहे, कलाचाच हा प्लॅन होता हे सगळ्यांना सांगणार आहे. म्हणजे नैना इतकी माजुरडी आणि इतकी खोटारडी आहे हे आपल्याला आधीपासूनच माहिती होतं. किंवा हा प्लॅन जेव्हा सगळ्यांच्या समोर येईल तेव्हा पण नैना खोटं वागणार ही गोष्ट आपल्याला कळलेली होती. आणि फायनली नैनाने तेच केलेलं आहे आणि कलावरती सगळं ढकलून रिकामी झालेली आहे. पण या सगळ्यावर कलाने सनसनीत अशी थोबाडी देत सांगितलेलं आहे की ताई म्हणून तर लाज वाटतेच, पण बाई म्हणून पण तू चुकलेली आहे. हे कलाने ठणकावून सांगून नैनाला तिची जागा दाखवलेली आहे. आणि इतके दिवस आपल्याला असं वाटायचं की कलाने नैनाला उत्तर दिलं पाहिजे, तिचं प्रत्येक वेळेस सहन नाही केलं पाहिजे. तर ते सगळं होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सगळेजण आता डोहाळ जेवणाच्या वेळेस जे खेळ असतात ते खेळायचं काम सुरू असतं. सगळेजण म्हणत असतात की आता एक पुढचा खेळ खेळूया, ते म्हणजे करंजी आणि त्याचबरोबर लाडू. म्हणजे मुलगा झाला तर लाडूसारखा असला पाहिजे, मुलगी झाली तर करंजीसारखी असली पाहिजे. म्हणजे तिखट करंजी, गोड गोड लाडू, हा सगळा कलाचा खेळ करण्याचा तिने खेळ आणलेला असतो. आणि मग सगळेजण खुश होतात. परंतु नैना एकटी म्हणत असते, हे काय आहे असलं, आणि आत्ताच्या जगात हे काही खरं असतं का? तेव्हा आबा तिला सांगतात, हो गं, आम्हालाही माहिती आहे की हे काही खरं नसतं, परंतु हे खेळलं पाहिजे, एक मजा म्हणून गं, आता आपण खेळच खेळत आहोत ना, हे सगळं चालू असतं. तेव्हा रोहिणी तिथं म्हणते की थांब नैना. त्यावेळेस रोहिणी तिथं समोर येते आणि नैनाला भीती वाटू लागते की आता काय झालं, यांनी मला अचानक का थांबवलेला आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. परंतु रोहिणी तिला थांबवते आणि म्हणू लागते की थांब जरा, कारण आत्ता हा खेळ सुरू होणारच आहे. आणि नैनाला ती म्हणत असते की असे भरपूर खेळ खेळायचे आहेत, त्यामुळं काळजी करू नकोस, हे ती बोलत असते. आणि नैनाला मात्र जाम भीती वाटते की अचानक यांनी मला का थांबवलं, हा प्रश्न तिला पडलेला असतो. पण तिला कळतच नसतं की या सगळ्यामागे रोहिणीचा काय डाव आहे. तेव्हा राहुल मात्र रोहिणीला म्हणत असतो की मम्मा काय हे, किती वेळ झालं गं, आवर ना पटकन आणि एकदाचा बॉम्ब फोड ना तू. त्यावेळेस नैनाला तिथे भीती वाटत असते आणि राहुलला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं. शेवटी राहुलला पण तिथे समोर बोलवलं जातं. राहुलला पण सगळेजण सांगू लागतात की तुम्ही पण या, तुम्ही पण या, असं राहुलला म्हणत असतात. मग राहुल पण तिथे गेलेला असतो आणि मग सगळेजण मिळून तिथे खेळत असतात. त्यावेळेस अंजूला प्लेट आणायला सांगितली जाते. म्हणजे जी प्लेट कलाने सजवून ठेवलेली होती ती प्लेट आणायला सांगितली जाते. आणि मग ती प्लेट घेऊन अंजू तिथं येते. आणि त्याचबरोबर अंजू मात्र प्लेट घेऊन आलेली असते, छान डेकोरेट केलेली प्लेट असते. आणि सगळ्यांच्या समोर आता नैनाला सांगितलं जातं की ही वाटी उचल. मग नैना ती वाटी उचलण्यासाठी तयार होते. मग राहुल आणि त्या दोघांमध्ये चाललेलं असतं. परंतु इकडे पुन्हा रोहिणी बोलायला सुरुवात करते. रोहिणी म्हणते की मला एक विचारायचं आहे. म्हणजे खरं तर आपण या दोघांनाही विचारलं पाहिजे ना, किंवा होणाऱ्या आईला तरी विचारलं पाहिजे आपण की तिला काय हवं आहे, तिचं म्हणणं काय आहे, ह्या गोष्टी तर आपण जाणून घेतल्या पाहिजेत ना, असं रोहिणी म्हणत असते. आणि त्याचवेळी मग नैना सांगू लागते की मला ना मुलगी हवी आहे. राहुल पण म्हणतो की मला ना गोड मुलगी हवी आहे नैनासारखी. खरं तर राहुलला मनातून खूप राग येत असतो, त्याला हे अजिबात पटलेलं नसतं. पण सगळ्यांच्या समोर तो बोलतो की हो. मग नैना पण सांगते की हो, मला पण गोड मुलगीच हवी आहे, असं नैनानेही सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं. सगळेजण पाहत असतात. नैनाने आता मुलगी पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे आणि सगळे तिथे खुश झालेले आहेत. आणि त्याचवेळी नैनाला आता ती वाटी उघडायला सांगितली जाते. नैना ती वाटी उघडत असते. म्हणजे त्या वाटीच्या खाली नक्की काय आहे हे शोधायचं असतं. रोहिणी मात्र नुसते सस्पेन्सवर सस्पेन्स क्रिएट करत असते. रोहिणीचा जो डाव असतो तो यशस्वी होण्यासाठी रोहिणी कोणत्याही थराला जाऊ शकते. तिला एवढं सहजासहजी हा कार्यक्रम जो आहे तो घडवायचा नसतो, तिला वचपा काढायचा असतो कला आणि नैनाचा. म्हणजे फक्त नैना घराबाहेर जाणार. आत्ता जर आपण सगळ्यांच्या समोर आणलं तर फक्त नैना घराबाहेर जाणार, पण कलाला घराबाहेर काढण्यासाठी काय करावं लागेल हा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. म्हणून तर तिने हे सगळं कांड करत असते. आणि मग सगळे खुश असतात. आता नैनाला शोधायचं असतं की काय आहे नक्की
कोणत्या वाटीच्या खाली काय आहे आणि काय होणार, कारण त्यातली जी वाटी उचलली जाईल त्याच्या खाली जे आहे करंजी किंवा लाडू त्याच्यावरून ठरणार असतं. खरं तर या गोष्टीमध्ये नैनाला अजिबात इंटरेस्ट नसतो, पण कलासाठी तिने या गोष्टीसाठी तयार झालेली असते. अद्वैतलाही खूप छान वाटत असतं. तेव्हा रजनी इकडे म्हणते की संगीताताई, मला काय वाटतं माहिती आहे का, कलाला जरा जास्तच हौस आहे. मग लवकरच कलासाठी पण हा प्रोग्राम केला पाहिजे. पुढचा नंबर कलाचाच असेल बरं का. असं ती बोलत असते. तेव्हा कला पण तिथं असते. सगळेजण हसत असतात आणि कलाने ती प्लेट समोर धरलेली असते आणि तिने नैनाला त्यातली एक वाटी उचलायला सांगते. आता त्या वाटीच्या खाली काय आहे हे फक्त कलाला आणि तिने वाटी तयार केलेली असते प्लेट म्हणून माहिती असतं. पण प्रत्यक्षात जेव्हा राहुल आणि नैना ती वाटी उचलतात तेव्हा मात्र खूप मोठी गोष्ट घडते की त्या वाटीच्या खाली काहीच नसतं. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो. सगळ्यांची तोंडं पडलेली असतात की हे काय आहे, म्हणजे असं कसं झालं, कारण त्या वाटीच्या खाली काहीच नाही आहे. मग काय झालं, कुठं गेलं त्याच्या खालचं, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. सगळेजण पाहतच असतात. परंतु आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि मग रजनी म्हणते की काय झालं असेल, दुसरी प्लेट आली असेल. अंजू म्हणते की प्लेट कदाचित बदलून आणली असेल मी. मग रोहिणीने हे सगळं केलेलं असतं, पण या कोणाच्याच लक्षात येत नाही की ही प्लेट बदलली असेल म्हणजे काय झालं असेल. पण कारण ह्याच्या फंक्शनसाठी प्लेट तयार केलेल्या असतात, त्या साध्या नसतात तर त्या डेकोरेट केलेल्या असतात, छान अशा प्लेट असतात. मग हे सगळं काय आहे हा प्रश्न उभा राहतो. आणि त्याचबरोबर इकडे सगळ्यांच्या समोर आता चांगलाच पोपट नैनाचा झालेला असतो. पण इतक्यात काही रोहिणी ते भिंग फोडत नाही आणि मग आता अंजू दुसरी प्लेट घेऊन येते. मग अंजू दुसरी प्लेट घेऊन येते. त्यानंतर आता पुन्हा ठरतं की यामध्ये काय आहे ते बघायचं, म्हणजे मुलगा होणार की मुलगी होणार हा खेळ असतो. मग त्या प्लेटमधील एक वाटी उचलायला सांगितली जाते. नैना आणि राहुल दोघंजण मिळून तिथं उभे असतात आणि सगळ्यांच्या समोर ती वाटी उचलली जाते. तर त्याच्या खाली निघते ती म्हणजे करंजी. आणि ती करंजी जी असते ती तिखट अशी करंजी असते, म्हणजे बाळ हे तिखट असं असणार आहे, बाळ हे अगदी चुणचुणीत असं असणार आहे, हे सगळं ठरलेलं असतं. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र खूप छान अशी गोष्ट असते, ती म्हणजे कला. कला खुश असते. कलाला हे सगळं एन्जॉय करण्यामध्ये, या सगळ्यामध्ये खूप आनंद झालेला असतो. आणि त्याचबरोबर कलाने या सगळ्या गोष्टी आनंदाने स्वीकारायच्या हेही ठरवलेलं असतं. त्याचबरोबर त्या वाटीच्या खाली करंजा आहे. राहुल आणि नैनाला पण मुलगी हवी आहे, गोड अशी मुलगी हवी आहे, हे ठरलेलं असतं. आणि त्याचबरोबर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप छान एन्जॉय करत असतात सगळेजण. आणि नेमकी त्या वाटीच्या खाली पण करंजीच निघालेली असते. हे सगळं चालू असतं. राहुलला सगळ्या गोष्टी करण्यामध्ये बोर होत असतं. फोटो सेशन सुरू होतं आणि त्याचबरोबर फोटो सेशन सुरू झालेलं असतं. आणि त्याचवेळी इकडे रोहिणी म्हणत असते की करा, काय मज्जा करायची ती करून घ्या, कारण थोड्याच वेळात तुमची वाट लागणार आहे. तुमची वाट मी अशा पद्धतीने लावणार आहे की तुम्हाला कळणार पण नाही. काहीही झालं तरी तुम्हाला कळणार पण नाही की मी कशा पद्धतीनं तुमचा माज उतरवणार आहे. हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे सगळे घरातले खुश असतात. पण रोहिणीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही हा जो आनंद आहे तो मी या घरामध्ये टिकू देणार नाही, कारण जोपर्यंत ह्या बहिणींची या घरातून हकलपट्टी होत नाही तोपर्यंत या घरामध्ये कोणताच आनंद मी टिकू देणार नाही. ह्या सर्व गोष्टी घडत असतात आणि रोहिणी मात्र टेन्शनमध्ये आलेली असते, कारण तिला काही करून लवकरात लवकर हा डाव उधळायचा असतो आणि त्यासाठी हे सर्व चाललेलं असतं. परंतु घडतं मात्र वेगळंच. आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता सगळेजण एन्जॉय करत आहेत, पण लक्षात येते ते म्हणजे रजनी म्हणू लागते की मला एक गोष्ट बोलायची आहे. ती म्हणजे की आता सध्या सगळ्यांच्या समोर जे घडलेलं आहे, परंतु आता नैना जी आहे ती मला थकलेली वाटत आहे, कारण सगळ्यांचं फोटो सेशन सुरू झालेलं असतं. नैना खूप थकलेली वाटत आहे. नैना खूप टेन्शनमध्ये वाटत आहे, कारण तिचा चेहरा थकल्यासारखा दिसतोय. खूप सुंदर असं फोटो सेशन असतं, म्हणजे ढोवाळ जेवणाचं जे फोटो सेशन केलं जातं त्या पद्धतीचं ते फोटो सेशन असतं.
म्हणजे धनुष्यबाण, चंद्रावर चंद्राची कोर असते त्याच्यावरती बसणं, ह्या सगळ्या गोष्टी तिथं असतात. आणि राहुल पण नैनासोबत तिथे एन्जॉय करत असतो. खरं तर राहुलने जी माती खाल्लेली होती त्यामुळंच तर नैनाने त्याला फसवलेलं आहे. आणि इतके दिवस फसवलेलं आहे की गेली 7 महिने झालं नैना प्रेग्नंट नाही, ती खोटं पोट लावून फिरते. ही गोष्ट पण त्याच्या लक्षात आलेली नाही. कारण त्याला रोहिणी जेव्हा म्हणते की तू तिच्याबरोबर घरात राहतो, एका बेडरूममध्ये राहतो, तुला साधं माहीत नाही आहे, तेव्हा मात्र राहुलची वाटच लागलेली असते. खूप छान असे डोहाळजेवणाचे प्रोग्राम होत असतात. आणि आता रजनी म्हणालेली असते की हे सगळं जे चालू आहे, पण मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये जे थकलेली आहे ती नैना थकलेली आहे, हे बोलणं चालू असतं. त्याचबरोबर इथे राहुल म्हणत असतो की मम्मा खूप बोर होतंय गं हे सगळं, कधी थांबणार आहे, कधी तुझा बॉम्ब फुटणार आहे. त्यावरती रोहिणी म्हणत असते, अरे असा बॉम्ब फुटणार आहे की नंतर कळणार पण नाही काय घडलेलं आहे ते. मी तुला सांगते ना, ऐकून तरी घे आधी, असं ती म्हणत असते. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की खूपच छान वाटेल. त्यानंतर इकडे नैनाला सगळे सांगतात की तू फ्रेश हो जरा, कारण असं थकलेलं वाटायला नको आहे. नैना म्हणते की हो मी 5 मिनटात येते. मग ती रूममध्ये जाते. तिला आता असं वाटत असतं की तिने जे काही करत आहे ते सगळं तिच्या म्हणण्याप्रमाणे घडणार आहे. परंतु तिला कुठं माहिती असतं की काय होणार आहे. खाली सगळेजण म्हणतात की नैना खूप थकल्यासारखी वाटत आहे, कला तिच्यासाठी ज्यूस घेऊन जा, सरबत घेऊन जा, असं सगळ्यांचं ठरलेलं असतं. आणि कलाला सरबत घेऊन पाठवलेलं असतं. आता नैना वरती आलेली असते. तिनं तिचं ते खोटं पोट आहे ते काढून ठेवलेलं असतं. आणि त्याचबरोबर तिने आता ते पोट काढून ठेवलेलं असतं. आणि जेव्हा कला तिथं रूममध्ये येते, कला ती पोट पाहते, तेव्हा तिला धक्का बसतो. कलाला कळायचं बंद झालेलं असतं. कारण काहीही झालं तरी कलाची मात्र इथे नैनाची मात्र वाट लागलेली असते. नैना मात्र टेन्शनमध्येच असते. ती विचार करत असते की आता काय करायचं. आणि कला म्हणते की नैनाताई काय आहे हे सगळं, तू सगळ्यांपासून इतके दिवस झाले ही गोष्ट लपवलेली आहेस, तुला लाज कशी वाटत नाही. अगं आत्ता सगळे इतके आनंदात आहेत, बाळ येणार आहे, या गोष्टीचा सगळे आनंद व्यक्त करत आहेत, आणि तू तर प्रेग्नंटच नाही आहे, तू खोटं पोट लावलेलं आहे, गेली 7 महिने झालं तू फसवतीये, तुला कळतंय का, तू कशी आलीस या घरात, तुला माहिती आहे ना. हे सगळं कला बोलत असते. आणि कला म्हणत असते की आता लक्षात आलं का तुझ्या, कारण तुला कळत नाही आहे तू काय केलेलं आहे नैनाताई, सगळ्यांच्या भावनांशी तू खेळलेली आहे, तुझ्या लक्षात आलेलं नाही नैनाताई, असं म्हणत कला खूप चिडलेली असते. कला ओरडून ओरडून बोलत असते. तेव्हा नैना म्हणत असते की अगं कला, तुला नाही माहिती माझी काय मजबुरी होती. तेव्हा कला म्हणत असते की तुझी काय मजबुरी होती यापेक्षाही तू जे वागलेली आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, एवढं लक्षात ठेव. कारण काहीही झालं तरीही तू अशा पद्धतीनं नैनाताई वागायला नको होतं. तू या घरातल्यांची फसवणूक केली आहे, तुला माहिती आहे का घरामध्ये कसं वातावरण आहे, सगळेजण आईशी त्याचबरोबर आपल्याशी कसं वागतात, आणि आता तू हा सगळा कांड करून ठेवलेला आहे. आणि त्याचबरोबर इकडे हे जे काही गोंधळ घालून ठेवलेला आहे त्यामुळं तुला माहिती आहे का काय होणार आहे. अगं आपल्याला घराबाहेर काढतील. आणि नेमकी रोहिणी येऊन आता बाहेर थांबलेली असते आणि हे सगळं बोलणं ऐकत असते. तेव्हा रोहिणी म्हणते की मला आत्ताच्या आत्ता व्हॉईस रेकॉर्डिंग केलं पाहिजे, जर मी व्हॉईस रेकॉर्डिंग केलं तरच मला कलाला घराबाहेर काढण्यासाठी याचा वापर करता येईल एडिट करून. हे सगळं रोहिणीने ठरवलेलं असतं. आणि रोहिणी आता तो व्हॉईस रेकॉर्ड करायला घेते. कला म्हणत असते की नैनाताई, मी आता शांत राहणार नाही, यापुढे तुझा कोणताही खोटारडेपणा या घरात चालणार नाही, मी सगळं खाली जाऊन सांगणार आहे. असं जेव्हा इकडे कला नैनाला म्हणत असते तेव्हा नैना म्हणत असते की नाही कला, अगं मी पण तोच विचार केला आहे, हे प्रकरण वाढत वाढत इतके पुढं येईल असं मला वाटलं नव्हतं, मला घरातल्यांना सगळ्यांना सांगायचं होतं. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर कला रडत असते. तुला माहिती आहे का, अगं आपल्या आईबाबांनी आपल्यावर खूप चांगले संस्कार केलेत, आणि हे तू काय करून बसली आहे, तुझ्या लक्षात येतं आहे का, तुला माहीत नाही आहे या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे. कारण या सगळ्यामुळं आपल्याला घराबाहेर तर जावंच लागणार आहे, पण आपल्या आईबाबांचीही लायकी निघणार आहे. तुला काय वाटतंय चांदेकरांच्या घरात कोण ऐकून घेणार आहे का. आणि या सगळ्या गोष्टीचा आनंद बाहेर उभा राहून आनंद लुटत असते ती म्हणजे रोहिणी. रोहिणीला काही करून हे सगळं आपल्या बाजूने करायचं होतं आणि तिनं ते केलेलं असतं. रोहिणीला खूप आनंद झालेला असतो, कारण ह्या सगळ्या गोष्टी ती एन्जॉय करत असते. कला मात्र बोलत असते, नैनाताई तुला कळत नाही आहे, तू काय करून बसलेली आहेस,
तुझ्या लक्षात आलेलं नाही का? तू कोणत्या थराला गेली होतीस? तुझ्या लक्षात येतं आहे का नैनाताई? असं म्हणत कला भयानक चिडलेली असते. नैना म्हणत असते की आता ही कला काही शांत बसणार नाही, आता मलाच काहीतरी केलं पाहिजे असा विचार नैनाच्या डोक्यात आलेला असतो. कारण नैनाचं बिंग तर फुटलेलं असतं. कलाला माहिती असतं की नैना ही प्रेग्नंट नाही, नैना ही खोटं बोललेली आहे. काहीही झालं तरीही नैनाने जे कांड केलेलं आहे ते कलाला कळलेलं असतं. कला रडत असते. ती म्हणत असते, तुला नाही माहिती नैनाताई, तुझ्यामुळं काय सहन करावं लागणार आहे आईबाबांना. आपण कोणत्या गोष्टीतून जाणार आहोत तुला नाही माहिती, तुला कळत नाही आहे असं म्हणत कला नैनाला बोलत असते आणि म्हणत असते की मी खाली जाऊन सगळ्यांना सांगणार आहे. आत्तापर्यंत तुझ्या खूप गोष्टी पोटात घातलेल्या आहेत. अगं जेव्हा तू प्रेग्नंट आहे हे कळलं तेव्हा तुझी टेस्ट करायला मी घेऊन गेले होते तुला, आणि तू काय केलेलं आहेस हे सगळं असं म्हणत कला भयानक चिडलेली असते. कला म्हणत असते की आता मी सगळं खाली जाऊन सांगणार आहे. नैनाला भीती वाटायला लागलेली असते. नैना म्हणत असते की कलाने जर हे सगळं सांगितलं तर माझी वाट लागणार आहे असं नैनाला वाटत असतं. मग नैना म्हणू लागते की नाही, काहीही झालं तरीही यापुढे मी तुझं काही ऐकून घेणार नाही, कारण मला सगळं कळलं पाहिजे. हे सगळं नैनाचं बोलणं सुरू असतं. नैना म्हणत असते की हे तू खोटं बोलत आहेस, काही झालं तरी कला तू असं सांगू नकोस, कुणाला काही सांगू नको. कला म्हणत असते की नाही, मी अजिबात तुझं ऐकून घेणार नाही, कारण खूप झालेलं आहे. आत्तापर्यंत खूप गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत, त्यामुळं यापुढं एक गोष्टही सहन केली जाणार नाही. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर कला भयानक अशी चिडलेली असते. कला म्हणत असते की नाही, आता शांत राहणार नाही मी, कारण तू जे काही केलेलं आहे त्याची शिक्षा ही तुला भोगावीच लागणार आहे असं कलाने नैनाला सांगितलेलं असतं. नैना म्हणत असते की कला प्लीज तू सांगू नको ना कोणाला, असं नको ना करू असं कलाला ती म्हणत असते. कलाला ती म्हणते की तू जर खाली जाऊन हे सगळ्यांना सांगितलंस तर तुला आईची शपथ आहे. कला म्हणते की नाही, मी कोणतीही शपथ तुझी ऐकून घेणार नाही, कारण काहीही झालं तरी तू जे वागलेली आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, अशी शपथ वगैरे काही नसते असं म्हणत कला तिथे खाली आता निघालेली आहे. सगळ्यांना ती सांगणार आहे की नैनाने जे कांड केलेलं आहे ते कांड किती भयानक आहे. काहीही झालं तरी कलाने आता ठरवलेलं आहे की नैनाची तर वाट लावायचीच आहे असं म्हणत कला खाली आलेली असते. पण तिच्या आधी रोहिणीही तिथं आलेली असते. पुढच्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. तर रोहिणीच्या लक्षात आलेलं असतं की ही अद्वैतला शोधत आहे, कारण कला म्हणते की ही गोष्ट मला अद्वैतला सांगितलीच पाहिजे, म्हणून ती अद्वैतचा शोध घेत असते. परंतु अद्वैत मात्र फोनवरती बोलत असतो. तर कलाला सोहम फोटो काढण्यासाठी बोलवतो आणि फोटो काढायला कला तिथे जाते. खरं तर कलाला कोणत्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसतो. कलाला जाऊन ही गोष्ट पहिलं अद्वैतला सांगायची असते, म्हणून कला अद्वैतला शोधत असते. पण रोहिणीच्या लक्षात आलेलं असतं. रोहिणी म्हणते हिने जर ही गोष्ट अद्वैतला सांगितली तर माझ्या प्लॅनची वाट लागेल, कारण मला हिला घराबाहेर जे काढायचं आहे ते काढता येणार नाही, कारण नैनापेक्षा पण मला कलाला घराबाहेर काढायचं आहे. हे सगळं इकडे बोलत असते ती, म्हणजे रोहिणी बोलत असते. रोहिणीनं ठरवलेलं असतं. कला मात्र अद्वैतला शोधत असते. तिला काही करून अद्वैतच्या कानावरती ही गोष्ट घालायची आहे. अद्वैतला सांगायचं आहे की अद्वैत हे सगळं जे काय आहे ते अशा पद्धतीनं घडलेलं आहे, म्हणून ती अद्वैतकडे चाललेली असते. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, आबा म्हणतात की अगं रोहिणी तू भर ना तुझ्या सुनेची ओठी. तेव्हा इकडे आबांना लगेचच रोहिणी म्हणते की ओठी तर भरणार आहेच, पण तिने जे काही कांड केलेलं आहे ते पण तुमच्या सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे ना, असं ती म्हणत आहे. आबांना कळतच नाही. आणि मग रोहिणी लगेचच नैनाच्या पोटाला हात लावते आणि तिच्या पोटामध्ये असलेलं जे गाठोड आहे ते बाहेर काढते. ज्या चिंध्या गोळा केलेल्या असतात तिने त्या बाहेर काढते आणि सगळ्यांच्या समोर त्या चिंध्या उधळते आणि म्हणते की अहो हिच्या पोटात जे खोटं आहे ते आधी बाहेर काढूया आणि मग हिची ओटी भरते, असं रोहिणीने ठरवलेलं असतं. आणि रोहिणीने सगळ्यांच्या समोर त्या चिंध्या असतात त्या बाहेर काढलेल्या असतात आणि सगळ्यांना दाखवलेलं असतं की ही खोटारडी नैना, कारण आपल्या सगळ्यांच्या समोर तिने जे खोटं केलेलं आहे, जे नाटक केलेलं आहे त्याचे परिणाम आपण अजूनपर्यंत भोगत आहोत. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र खूप मोठा धक्का असतो, कारण काहीही झालं तरीही या सगळ्याचा परिणाम मात्र खूप वाईट होणार असतो, हे सगळ्यांनाच माहिती असतं. परंतु नैना इतकी खालच्या तराला पोहोचलेली असते, कारण नैना सगळ्यांच्या समोर तिथं म्हणू लागते की हे सगळं नाटक करायला मला कलाने सांगितलं होतं. आणि त्या क्षणी कलाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. कलाला कळायचं बंद होतं. कला म्हणते काय बोललीस तू नैनाताई? तेव्हा इकडे नैना सांगते की हो,
हे सगळं नाटक करायला मला कलाने सांगितलेलं होतं. म्हणजे नैनाने सगळा डाव कलावर उलटवायचं ठरवलेलं असतं. पण कला मात्र नेहमी सत्याच्या बाजूने उभी राहणारी आहे. कधीही ती खोटारडेपणाला तिथे वाव देत नाही आणि तिला काही करून तिने आता नैनाच्या जवळ जाते आणि नैनाच्या सनसनीत अशी कानाखाली वाजवते आणि म्हणते, बाद झालं. खोटारडेपणा प्रमाण असतं त्याला. आत्तापर्यंत तुला मी प्रत्येक वेळेस सहन करत होती. आत्तापर्यंत तुझ्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी घडत होत्या. पण आज मात्र तू कहर केलेला आहेस. कारण या कोणत्याही गोष्टीमध्ये मी तुझ्यासोबत सामील नव्हते. हे तुलाही माहिती आहे आणि हे मलाही माहिती आहे. पण हा जो तुझा काही खोटारडेपणा चाललेला आहे तो बंद कर आधी. मी तुझा कोणताही खोटारडेपणा सहन करणार नाही, असं म्हणत कलाने नैनाच्या कानाखाली वाजवलेली असते आणि तिला तिची लायकी दाखवलेली असते. कारण तू खोटं बोलत आहे. आत्तापर्यंत आम्हाला सगळ्यांना तू फसवलेलं आहे आणि या सगळ्याचं खापर तू माझ्या माथ्यावर मारत आहे. म्हणून इकडे कलाने कानाखाली वाजवलेली असते ती नैनाच्या आणि नैना पाहतच राहते. म्हणजे कलाने जो निर्णय घेतलेला असतो, जो स्टँड घेतलेला असतो, त्याच्यामुळं रोहिणीचा डाव तर पलटलेला असतो. कारण कलाला रोहिणी घराबाहेर काढू शकणार नसते. कारण काहीही झालं तरीही कलाने स्वतःची बाजू सेफ केलेली आहे. अद्वैतला तिने या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नैनाला तिची लायकी दाखवलेली आहे आणि कला म्हणते की ताई म्हणून तर तू कधीच कुठलीच गोष्ट केली नाही. त्याचबरोबर इकडे आत्ता मला कळत आहे की तुझ्या मनात काय आहे ते. कारण तू प्रत्येक वेळेस खोटं वागत आलेली आहे. प्रत्येकाला त्रास द्यायचं तू केलेलं आहे आणि इतकं मोठं खोटं आणि तू आता माझ्या माथी मारत आहे. हा राग कलाला खूप आलेला असतो आणि कला मात्र भयानक अशी चिडलेली असते. कलाने नैनाच्या कानाखाली वाजून जाळ तर काढलेला असतोच, पण सगळ्यांच्या समोर सांगितलेलं असतं की इतके दिवस ताई म्हणून पण तुझी लाज वाटत होती, पण आज बाई म्हणून पण तुझी लाज वाटते. कारण तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं म्हणत कलाने नैनाचा चांगलाच पाणउतारा केलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.